नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 मध्ये विचारण्यात आलेल्या हिस्ट्रीच्या सर्व प्रश्नांचे विश्लेषण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यामधील पहिला क्वेश्चन आहे, नारायण मेघाजी लोखंडे यांच्या संदर्भातील कोणती विधाने बरोबर आहेत? ते कामगार चळवळीचे जनक होते, हे विधान बरोबर आहे. त्यांनी 1884 मध्ये बॉम्बे मिल अँड असोसिएशनची स्थापना केली, हे पण विधान बरोबर आहे. त्यांना ब्रिटिश सरकारचा राव बहादूर हा किताब देण्यात आला, तर हे पण विधान बरोबर आहे. त्यांनी महाराष्ट्र लेबर युनियनची स्थापना केली, तर हे विधान चुकीचं आहे. ठीक, ए बी सी ही विधाने बरोबर आहेत. आपला ऑप्शन योग्य असेल ऑप्शन क्रमांक 2 ए बी सी. त्यानंतर 27वा प्रश्न, रॅड व आयस्टरचा खून कोणी केला? तर चाफेकर बंधूंनी केला. कधी केला? तर 1897 मध्ये. रॅड कोण होता? रॅड हा प्लेग कमिशनर होता. त्यानंतर अभिनव भारतची स्थापना कोणी केली? तर विनायक दामोदर सावरकर यांनी. आणि कधी करण्यात आली? तर 1904 मध्ये अभिनव भारतची स्थापना करण्यात आली. या अगोदर त्यांनी मित्रमेळा ही संघटना स्थापन केली होती, त्याचे 1904 मध्ये अभिनव भारतमध्ये रूपांतर झाले. त्यानंतर न्यायाधीश जॅक्सनचा खून कोणी केला? तर अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी न्यायाधीश जॅक्सनचा खून केला. कधी केला? तर डिसेंबर 1909 मध्ये. आणि त्यानंतर डी, कर्जन वायलीची हत्या मदनलाल धिंगा यांनी. कधी? तर जुलै 1909 मध्ये. जॅक्सनचा खून आणि कर्जन वायलीची हत्या दोन्ही पण 1909 मध्येच. कर्जन वायलीची हत्या जुलै 1909, तर न्यायाधीश जॅक्सनचा खून डिसेंबर 1909 मध्ये. आपले योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतर 28वा प्रश्न, खालील विधानावरून व्यक्ती ओळखा. मराठीतील पहिले पत्रकार, अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक, मराठी वृत्तपत्राचे जनक. आपल्याला माहित आहे मराठी वृत्तपत्राचे जनक कोण आहेत? तर बाळशास्त्री जांभेकर यांनी 1832 मध्ये मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले होते. त्या वृत्तपत्राचं नाव काय? तर दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. तसेच बाळशास्त्री जांभेकर हे मराठीतील पहिले पत्रकार होते, अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक होते आणि कुलाबा वेधशाळेचे संचालक पण होते. तर आपले योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 बाळशास्त्री जांभेकर. 29वा प्रश्न, कोणत्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात 2 गट पुन्हा एकत्र आले? तर काँग्रेस आणि मुस्लिम लीग हे 2 गट लखनौ अधिवेशनात एकत्र आले. लखनौ अधिवेशन कधी झालं? तर 1916 मध्ये हे लखनौ अधिवेशन झालं. यामध्ये काँग्रेस आणि मुस्लिम लीग हे 2 गट एकत्र आले. त्यानंतर सुरत अधिवेशन कधी झालं? तर 1907 मध्ये सुरत अधिवेशन झाले. यामध्ये जहाळ आणि मवाळ या दोघांमध्ये फूट पडली. त्यानंतर फैजपूर अधिवेशन हे 1936चं हे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. त्यानंतर अलाहाबाद अधिवेशन हे अधिवेशन 1888चं. या अधिवेशनाचे अध्यक्ष जॉर्ज यूल हे होते. याच अधिवेशनाला जागा मिळू नये म्हणून व्हाईसरॉय लॉर्ड डफरिन यांनी प्रयत्न केले होते. त्यानंतर 30वा प्रश्न, 1928 मध्ये पहिल्या अखिल बंगाल विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर पंडित जवाहरलाल नेहरू हे 1928 मध्ये पहिल्या अखिल बंगाल विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष होते. त्यानंतर रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना मिळालेल्या स या पदवीचा त्याग केला होता. कशाबद्दल? तर 1919 मध्ये झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ त्यांनी सर या पदवीचा त्याग केला होता. त्यानंतर 31वा प्रश्न, कोणत्या समाजसुधारकाने विधवेशी विवाह केला? तर महर्षी धोंडो केशव कर्वे या समाजसुधारकाने पंडित रमाबाई यांच्या शारदा सदनतील गोदूबाई या
गोदूबाई या विधवेशी विवाह केला. त्यानंतर गोपाळ गणेश आगरकर हे कोण होते? तर यांनी आणि टिळकांनी मिळून केसरी व मराठा ही 2 वृत्तपत्रे सुरू केली होती. यामध्ये केसरीचे संपादक हे गोपाळ गणेश आगरकर, तर मराठाचे संपादक हे लोकमान्य टिळक होते. त्यानंतर 1888 मध्ये गोपाळ गणेश आगरकर यांनी स्वतःचे स्वतंत्र वृत्तपत्र सुरू केले. त्या वृत्तपत्राचं नाव काय? तर सुधारक हे त्या वृत्तपत्राचं नाव होतं. पुढील प्रश्न, ब्रिटिश काळातील भारताचे अनउद्योगीकरण म्हणजे काय? तर भारतातील उद्योगांचा ऱ्हास, कुटीर उद्योगांचा ऱ्हास, ग्राम व्यवस्थेत सुधारणा हे चुकीचं आहे आणि शेती सुधारणा हे चुकीचं आहे. अनउद्योगीकरण म्हणजे भारतातील हस्तउद्योगाचा ऱ्हास आणि कुटीर उद्योगाचा ऱ्हास. आपलं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतर जोड्या लावा. ते कसं 1857च्या उठावामध्ये कोठे उठाव झाले आणि त्या उठावाचे नेतृत्व कोणी केले यांच्या आपल्या जोड्या लावायच्या आहेत. पहिले, कोल्हापूरमधील उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर चिमासाहेब यांनी. जमखंडी येथील उठावाचे नेतृत्व आप्पासाहेब पटवर्धन यांनी. औरंगाबाद येथील उठावाचे नेतृत्व फिदा अली यांनी. औरंगाबादमध्ये मुस्लिम सैनिकांनी उठाव केला होता, त्याचे नेतृत्व फिदा अली यांनी केले. आणि नरगुंद येथील उठावाचे नेतृत्व बाबासाहेब भावे यांनी केले होते. तर आपलं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. त्यानंतर पुढील प्रश्न, अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रातील पदवी मिळवणारी देशातील पहिली भारतीय महिला कोण होती? तर आनंदीबाई जोशी या वैद्यकीय क्षेत्रात पदवी मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला होत्या. अनुताई वाघ यांनी आदिवासींच्या मुलांसाठी शाळा व वाचनालये सुरू केली. रमाबाई रानडे या महादेव गोविंद रानडे यांच्या पत्नी होत्या. त्यांनी हिंदू लेडीज सोशल अँड लिटररी क्लबची स्थापना केली होती. 35वा प्रश्न, असहकार चळवळीबरोबरच महात्मा गांधीजींनी खालीलपैकी कोणता कार्यक्रम हाती घेतला? तर स्वदेशीचा पुरस्कार, हिंदू मुस्लिम ऐक्य, मद्यपान बंदी आणि अस्पृश्यता निवारण. तर ही 4ही कार्यक्रम महात्मा गांधी यांनी असहकार चळवळीबरोबरच हाती घेतले होते. तर आपले योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. 36वा प्रश्न, हा प्रश्न आयोगाने रद्द केला होता, त्यामुळे या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन जास्त पाहत नाहीत आपण. 37वा प्रश्न, 12 मे 1875 रोजी शेतकऱ्यांचा पहिला उठाव कोठे झाला? तर सुपे या ठिकाणी शेतकऱ्यांचा पहिला उठाव झाला. आणि शेवटचा विचारल्यास मुधाळी या गावामध्ये शेतकऱ्यांचा शेवटचा उठाव झाला होता. या उठावाचा परिणाम म्हणून ब्रिटिश सरकारने एक ऍक्ट केला, त्या ऍक्टचं नाव आहे डेक्कन ऍग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट. हा ऍक्ट कधी करण्यात आला? तर 1879 मध्ये हा ऍक्ट करण्यात आला. 38वा प्रश्न, भारत सेवक समाजाने खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध व्यक्ती घडवण्याचे कार्य केले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, ए, बी आणि सी. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? तर गोपाल कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली. आणि कधी केली असे विचारल्यास त्यांनी 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना केली. त्यानंतर पुढील प्रश्न, मुंबई सरकारने दक्षिणेमध्ये चालू असलेल्या शेतकरी असंतोषाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नियुक्त केले? तर त्यांनी डेक्कन रॉयट कमिशन हे कमिशन नियुक्त केले. या कमिशनच्या शिफारशीनुसार 1879 मध्ये डेक्कन ऍग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट संमत करण्यात आला. त्यानंतर 40वा प्रश्न, 1918 मध्ये मुंबई येथील अस्पृश्यता निवारक परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर या परिषदेचे अध्यक्ष सयाजीराव गायकवाड हे होते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माणगाव येथील परिषदेचे अध्यक्ष होते. छत्रपती शाहू महाराज हे नागपूर येथील परिषदेचे अध्यक्ष होते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.